गुरुविन कोण दाखविल वाट, गुरुविन दुजा आधार नाही. मी चंदन शिंदे सरकार, मी साताऱ्यावरून आलोय. 3 दिवसापूर्वी आपण इथं आलो. मी जे शेवटचं बोलायचं आहे ते पहिलंच बोलतो. एक खूप मोठा, मला भाऊ नाही पण खूप मोठा, घरातला मोठा भाऊ भेटला सरांच्या रूपाने. सर, तुम्ही इथं दाखवलेलं म्हणजे एक परंपराच ठेवली आहे, हे ज्ञानाचं हस्तांतरण करायचं. तुमच्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं सर्वांना देताय, वाटताय. त्याच्यात नैतिकता आहे, संस्कृती आहे. त्या संस्कृतीबरोबर तुम्ही धाडस कसं करायचं. मी काल उदाहरण सांगितलं दत्ताजी शिंदेचं. ज्या वेळेला अब्दालीनं त्याला विचारलं अजून तुला लढायचं आहे का, तर त्यावेळी तो म्हणला बचेंगे तो और भी लढेंगे. तसं सर तुम्ही स्टेजवर आल्यानंतर तुम्ही म्हणता स्टेजचा, व्यासपीठचा, ह्या सगळ्यांचा राजा मीच आहे. हे तुम्ही शिकवलं आम्हाला ते राजा. त्याचबरोबर जी अटॅचमेंट सर वाढली ना इथली, बोलायचं तर शिकलोच आम्ही. मी पूर्वी पण शिकलो होतो. मी म्हणलं याच्यात सातत्य नव्हतं, सराव नव्हता. परंतु एक सराव आणि त्याच्यापेक्षा मला एक भावलं ना, मी तर शिकलो. माझ्याजवळ शब्दसंग्रह कदाचित कमी असेल, पुढे वाढेल, परंतु हे तर शिकलो. पण ही जी एक फॅमिली भेटली ना सर, ही तुमच्यामुळे भेटली. खूप चांगली फॅमिली. याच्यात एकही जण एकाला असा ऍटिट्यूड आहे, ॲरोगंट आहे किंवा कोण काय बोलतं, इतकी सुंदर आणि इतकी मोत्यासारखी माणसं आहेत नाही. म्हणजे हे बघा, मिडल क्लास कोण असतं, हायर क्लास असतं, लोअर क्लास असतं, पण ही लय गरीब पोर आहेत. लय म्हणजे लय गरीब पोर आहेत आणि जीवाला जीव देणारी पोर आहेत. जीव देतील नाही देतील ते माहित नाही, पण मन तर लावतील. एकदम मन लावतील. इतकी चांगली मुलं. बरं, ही जर आता नसतो आलो मी तर आयुष्यात भेटली नसती, निश्चित नसती भेटली. मला मी येणार नव्हतो. मी म्हणलं जाऊ दे, पैसे काय आपण घालवतोच की पैसे, पण मी येणार नव्हतो. पण मी म्हणलं शुक्रवार शनिवार रविवार आहे तर निघून जाऊ, कारण घरातली पण येणार होती सुट्टी. पण मी म्हणलं बघू काय होतंय का. पण मला खरंच कॉन्फिडन्स भेटला, खरंच म्हणजे खरंच खूप छान. आणि ही इतकी गोड माणसं आहेत ना, ही दाम्पत्य आहे ना हे पण आपलं म्हणजे ह्या 3 बहिणीच आपल्याला भेटल्या. खूप छान. आणि हे सगळे जे आहेत ना, कोण भाऊ भेटले, कोण वयाने कमी, माझ्या मुलासारखी पण आहेत काय काय, पण इतकी जीवाला जीव देणारी भेटलीत ना. आपण असं नाही, गुरुपौर्णिमेला आपण आता वचन द्यायचं नाही, पण वचनाला आपण पाळू हे सांगू शकत नाही, त्या दिवशी काय अडचण येते. पण गुरुपौर्णिमेच्या अलीकडे मध्ये किंवा हे बघा, प्रत्येक ह्याच्यात गुरु वेगवेगळा असतो. पण त्यातला त्यात मी सर खूप गुरु बघितले, खूप गुरु बघितले. कदाचित त्यांना असं आवडलं, पण सर इतकं भारी आहे ना तुम्ही मन ओळखता, कोण बोललं ना ते खरंच ओळखता पण तुम्हाला अजिबात ऍटिट्यूड. मला मी काय सांगतो, मी 10 जणांना जास्त रिस्पेक्ट करतो, 8 ते 10 जणांना. भरपूर माणसं बघितली. मी काल सांगितलं, मी येताना ओळखतो की त्याच्या खिशात काय आहे, त्याच्या मनात काय आहे, तो किती पैसे मागणार आहे ना, आल्यावर मी एक अर्ध्या किलोमीटरवरनं सांगेन तो कशासाठी आलाय ते. पण मी इतकं भारी आहे ना त्या गुडबुक मध्ये. किंवा सर, मी तुमचा खूप आदर करतो, खूप म्हणजे खूप आदर करतो. आणि एक आई वडिलांसारखं तुम्ही आम्हाला प्रेम द्यावं, सर्वांना प्रेम द्यावं, हीच अपेक्षा. आणि तुमच्याबद्दल अजून काय बोलावं, कौतुक करावं हे सांगू शकत नाही. मी माझ्या मनात काय आहे ना ते मी नाही बोलू शकत. अजून याच्यापेक्षा 100 पटीनं मनात आहे. बस, मी माझी मुलं जरी मोठी झाली, त्यांना बोलायला नाही आलं तरी मुलांना मी तुमच्याजवळच पाठवेन. बस. थँक्यू अँड लव्ह यू ऑल ऑफ.